हा झाला आपला गरमागरम आणि पौष्टिक नाश्ता। नमस्कार मित्रांनो, सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे आणि थोडा थोडा का होईना पडतोय। मस्त वातावरण आहे बुलढाण्याचं आणि या वातावरणात काहीतरी गरमागरम खायची इच्छा आहे। तर आज मी घरच्या घरी तुम्हाला मस्तपैकी एक पौष्टिक नाश्ता कसा करायचा हे सांगणार आहे। चला तर मंडळी, हे माझं घर आहे आणि किचन आहे। पौष्टिक नाश्ता, हाच तो पौष्टिक नाश्ता आहे। तुम्ही म्हणाल हा काय खाऊ घालून राहिले, तर हा आहे मधुमक्का। तर मित्रांनो, हा मी शिलून घेतो आणि शिरल्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसिजर सांगतो। कापून घेतले। तर मित्रांनो, आपण चढवू कुकर। कुकर मध्ये टाकूया पाणी, ही जाळी टाकूया याच्यामध्ये। त्याच्यानंतर टाकू, त्या पाण्यामध्येच टाकायची एक चमचाभर हळद आणि 2-3 चमचे मीठ टाकायचं। आणि आता टाकू आपण आपले मक्याचे जे तुकडे केलेले आहेत ते टाकूयात। हे 2-3 माणसांना पुरेसे आहे। हे आपले झालं टाकून मक्के आणि आपण लावूया आता झाकण। तर हे लावलं मित्रांनो आपण याचं झाकण। हा झाला आपला गरमागरम आणि पौष्टिक नाश्ता। तर मित्रांनो, हा झाला आपला गरमागरम आणि पौष्टिक नाश्ता तयार। मित्रांनो, याच्यावर जर लिंबू पिळून जर खाल्लं, लिंबू लावून घेऊ आपण थोडस आणि मीठही लावून घेऊ। आणि हा सकाळी सकाळी नाश्ता पौष्टिक तर असतोच आणि बनवायला सुद्धा सोपा असतो। तर तुमच्यापैकी किती जणांनी असं करून पाहिलं, आणि नसेल करून पाहिलं तर जरूर करून पहा। ऑइल फ्री असा हा पौष्टिक नाश्ता, मक्का, उकडलेले मक्का। हे पहा, गरम आहे, थोडं थंड होऊ द्या। आणि याच्यासोबत जर मस्तपैकी चहा जर असेल तर काय मजा। आणि असं पावसाळी वातावरण आणि आता गरमागरम नाश्ता, काय यावरच मजा येईल मंडळी। तुम्ही पण घ्या, मी पण घेतो। बारिश का मजा ले लेके मक्का खाने में और एक चाय पीने में अलग ही मजा आहे। मित्रांनो, अशी मजा तुम्ही कधी घेतली आहे का? कमेंट जरूर करा।